श्री स्वामी समर्थ. कर्क राशी 16 ते 22 मार्च साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत कर्क राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा कसा राहणार आहे. या आठवड्यात तुमच्या आयुष्यात कोणते बदल घडतील, नशिबाची साथ कितपत मिळेल, आर्थिक, कौटुंबिक, प्रेमसंबंध, आरोग्य आणि करिअर या सर्व बाबतीत ग्रहांची स्थिती तुम्हाला कोणता संदेश देत आहे. चला तर मग जाणून घेऊया कर्क राशीचे सविस्तर साप्ताहिक राशी भविष्य. आपल्याला ही माहिती आवडली तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जरूर लिहा. तुमची सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण होतील. कर्क राशीच्या लोकांसाठी हा आठवडा थोडासा भावनिक पण सकारात्मक बदल घडवणारा ठरू शकतो. काही दिवस तुम्हाला मनामध्ये अस्वस्थता किंवा चिंता जाणवू शकते, पण त्या परिस्थितीतून तुम्ही हळूहळू मार्ग काढाल. जीवनातील काही जुन्या गोष्टी पुन्हा आठवतील आणि त्यातून तुम्हाला काही महत्त्वाचे धडे मिळतील. या आठवड्यात तुमच्या मनात अनेक नवीन विचार येतील. काही गोष्टींबाबत तुम्ही निर्णय घेण्याचा प्रयत्न कराल. कधी कधी तुम्हाला एकटेपणा जाणवू शकतो, पण हेच क्षण तुमच्या आत्मचिंतनासाठी उपयोगी ठरतील. तुमची संवेदनशीलता वाढलेली असेल आणि त्यामुळे इतरांच्या भावना तुम्ही सहज समजू शकाल. आठवड्याच्या मध्यावर एखादी चांगली बातमी मिळू शकते, जी तुमच्या चेहऱ्यावर हसू आणेल. घरातील वातावरण हळूहळू आनंदी होईल. काही अडथळे येतील, पण तुमचा संयम आणि समजूतदारपणा तुम्हाला योग्य मार्ग दाखवेल. आठवड्याच्या शेवटी तुम्हाला काही समाधानकारक अनुभव मिळू शकतात. करिअर आणि व्यवसाय. नोकरी करणाऱ्या कर्क राशीच्या लोकांसाठी हा आठवडा प्रयत्न आणि धैर्याचा आहे. कामाच्या ठिकाणी सुरुवातीला थोडा ताण जाणवू शकते. वरिष्ठांकडून जास्त अपेक्षा ठेवल्या जाऊ शकतात, त्यामुळे काही वेळा तुम्हाला दबाव जाणवेल. मात्र घाबरून न जाता शांतपणे काम केल्यास तुमची मेहनत निश्चितच लक्षात येईल. सहकाऱ्यांची मदत मिळण्याची शक्यता आहे. एखादे अपूर्ण काम पूर्ण करण्याची संधी मिळेल आणि त्यामुळे तुमची प्रतिमा चांगली बनेल. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ नवीन योजना तयार करण्याचा आहे. एखादा छोटा बदल तुमच्या व्यवसायाला नवीन दिशा देऊ शकतो. काही ग्राहकांशी पुन्हा संपर्क होईल. जुन्या ओळखीमुळे नवीन काम मिळण्याची शक्यता आहे. आठवड्याच्या शेवटी एखाद्या मोठ्या निर्णयाबाबत विचार करावा लागेल. कोणताही निर्णय घेताना भावनेपेक्षा वास्तव परिस्थितीचा विचार करा. संयमाने आणि नियोजनाने पुढे गेलात तर यश तुमच्या हातात येईल. आर्थिक स्थिती. आर्थिक बाबतीत हा आठवडा मध्यम पण स्थिर राहू शकतो. उत्पन्न चालू राहील, पण खर्चांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. घरगुती गरजा, प्रवास किंवा इतर कारणांमुळे थोडे जास्त पैसे खर्च होऊ शकतात. एखादी जुनी आर्थिक अडचण हळूहळू कमी होईल. काही लोकांना जुने थकीत पैसे परत मिळण्याची शक्यता आहे, त्यामुळे मनाला थोडा दिलासा मिळेल. मात्र मोठी गुंतवणूक करताना घाई करू नका. या आठवड्यात बचतीचा विचार करणे फायदेशीर ठरेल. अनावश्यक खरेदी टाळा. पैशांबाबत शिस्त ठेवली तर भविष्यात मोठा फायदा होऊ शकतो. आठवड्याच्या शेवटी एखादी लहान आर्थिक संधी मिळू शकते. प्रेमसंबंध आणि वैवाहिक जीवन. प्रेमसंबंधांच्या बाबतीत हा आठवडा भावनांनी भरलेला असू शकतो. तुमच्या मनात अनेक भावना निर्माण होतील. काही वेळा तुम्हाला आपल्या भावना व्यक्त कराव्याशा वाटतील. अविवाहित व्यक्तींना एखाद्या खास व्यक्तीशी ओळख होण्याची शक्यता आहे. ही ओळख हळूहळू जवळीक वाढवू शकते. मात्र घाई करून निर्णय घेऊ नका. विवाहित लोकांसाठी हा आठवडा नातेसंबंध मजबूत करण्याचा आहे. जोडीदाराशी मनमोकळेपणाने बोलल्यास गैरसमज दूर होतील. काही वेळा छोट्या गोष्टीवरून वाद होऊ शकतात, पण संयम ठेवला तर परिस्थिती लगेच सुधारेल. आठवड्याच्या शेवटी जोडीदारासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. एकत्र फिरायला जाणे किंवा एखादा छोटा कार्यक्रम तुमच्या नात्यात पुन्हा गोडवा आणू शकतो. कौटुंबिक जीवन. कुटुंबाच्या बाबतीत हा आठवडा भावनिक आणि जवळीक वाढवणारा ठरेल. घरातील लोकांशी संवाद वाढेल. काही जुन्या आठवणी काढत तुम्ही एकत्र वेळ घालवाल. ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला तुम्हाला योग्य दिशा दाखवेल. घरातील एखाद्या समस्येचे समाधान मिळू शकते. भावंडांशी संबंध सुधारतील. काही वेळा घरातील जबाबदाऱ्या वाढल्यासारख्या वाटू शकतात, पण तुम्ही त्या चांगल्या प्रकारे पार पाडाल. घरात एखाद्या शुभ कार्याची चर्चा होऊ शकते. आठवड्याच्या शेवटी कुटुंबासोबत आनंदाचे क्षण घालवण्याची संधी मिळेल, त्यामुळे मन प्रसन्न होईल. आरोग्य. आरोग्याच्या दृष्टीने हा आठवडा सामान्य आहे. मानसिक ताण टाळणे अत्यंत आवश्यक आहे. कामाच्या किंवा कौटुंबिक चिंतेमुळे थोडा थकवा जाणवू शकतो. योग, प्राणायाम आणि ध्यान यामुळे मन शांत राहील. योग्य आहार घेणे आणि पुरेशी झोप घेणे महत्त्वाचे आहे. पोटाच्या तक्रारी किंवा सर्दी खोकल्याची समस्या होऊ शकते, त्यामुळे काळजी घ्या. पाण्याचे प्रमाण वाढवा आणि बाहेरील अन्न टाळा. सकाळी थोडा व्यायाम केल्यास शरीरात ऊर्जा वाढेल. उपाय. सोमवारी भगवान शिवाला दूध अर्पण करा. ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा. गरजूंना अन्नदान किंवा वस्त्रदान करा. हा आठवडा तुम्हाला संयम, समजूतदारपणा आणि सकारात्मक विचार यांची आठवण करून देणारा आहे. काही गोष्टी लगेच घडत नाहीत, पण योग्य वेळी त्यांचे परिणाम दिसून येतात. स्वतःवर विश्वास ठेवा
आपल्या क्षमतेवर भरोसा ठेवा आणि जीवनातील प्रत्येक अनुभवातून काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करा. कधीकधी जीवनात शांतपणे थांबून विचार करण्याची गरज असते. हाच काळ तुमच्यासाठी नवीन ऊर्जेची सुरुवात ठरू शकतो. धैर्य ठेवा, मेहनत करत राहा आणि विश्वास ठेवा. हा आठवडा भावनिक जाणीवा, नवीन विचार आणि हळूहळू प्रगती घडवून आणणारा ठरणार आहे. या काळात काही क्षण असे येतील जे तुम्हाला थोडे अस्वस्थ करतील, पण त्याच वेळी ते तुम्हाला जीवनाबद्दल अधिक समज देणारे असतील. मनात अनेक विचारांची गर्दी होईल, काही जुन्या आठवणी जाग्या होतील आणि काही निर्णयांबाबत तुम्ही गंभीरपणे विचार कराल. कामाच्या आणि आर्थिक बाबतीत हळूहळू स्थिरता मिळू शकते. काही अडचणी येतील, पण तुमची मेहनत आणि संयम यामुळे परिस्थिती सुधारेल. काही लोकांना अनपेक्षित संधी मिळू शकतात, ज्यामुळे पुढील काळासाठी आशेचा किरण दिसेल. पैशांबाबत थोडी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे, कारण खर्च वाढण्याची शक्यता आहे. नातेसंबंधांच्या बाबतीत हा आठवडा तुम्हाला संवादाचे महत्त्व शिकवेल. जोडीदार, कुटुंबातील सदस्य किंवा जवळच्या मित्रांशी मनमोकळेपणाने बोलल्यास अनेक गैरसमज दूर होऊ शकतात. कुटुंबाकडून भावनिक आधार मिळेल आणि काही क्षण तुम्हाला मनापासून आनंद देतील. आरोग्याच्या बाबतीत मानसिक शांतता राखणे महत्त्वाचे ठरेल. कामाचा ताण आणि विचारांची गर्दी यामुळे थकवा जाणवू शकतो. त्यामुळे स्वतःसाठी थोडा वेळ काढणे, विश्रांती घेणे आणि सकारात्मक विचार ठेवणे आवश्यक आहे. एकूणच पाहता हा आठवडा तुम्हाला स्वतःला समजून घेण्याची, नात्यांना जपण्याची आणि भविष्याची दिशा ठरवण्याची संधी देणारा आहे. संयम, श्रद्धा आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवला तर हळूहळू सर्व गोष्टी तुमच्या बाजूने घडताना दिसतील. श्री स्वामी समर्थांची कृपा तुमच्यावर राहो. धन्यवाद.